ओम नमो भगवते वासुदेवाय. आतापर्यंत आपण 18 पुराणांपैकी ब्रह्मपुराण आणि पद्मपुराण अशा 2 पुराणांची माहिती बघितली. आता विष्णू पुराणाची थोडक्यात माहिती बघूयात. विष्णू भक्तीला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचं नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवत पुराणाच्या खालोखाल महत्वाचं असून वैष्णव दर्शनांचा आधार मानलं गेलं. राक्षसांचा पूर्वज पुलस्त याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचलं असं म्हटलं जातं. इसवी सन 3 ते 5 या शतकांच्या दरम्यान हे तयार झालं असावं. काहींच्या मते इसवी सन 2ऱ्या शतकात सुद्धा ह्याचा काळ आहे. हे पुराण 6 अंशात विभागलेलं असून त्याचे 126 अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीनुसार 6 ते 7 हजार श्लोक आहेत. यामध्ये या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झालेत असं म्हणणं आहे. पंचलक्षणांचे या पुराणावर इतकं व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कुठल्याच पुराणात आढळत नाही. यात अनेक आख्यानांबरोबर कृष्णचरित्रही वर्णिलेलं आहे. विल्सनने या पुराणाचं इंग्रजीत केलेलं भाषांतर प्रसिद्ध आहे.